हॅलो फ्रेंड्स, लेडीज, कशा आहात? मस्त असाल अशी आशा करते. सो मी मनीषा, मेकअप अँड नेल आर्टिस्ट, हेअरस्टायलिस्ट. आजपासून यूट्यूबवर माझं एक चॅनल चालू करते. त्यामध्ये नेल आर्ट, हेअरस्टाईल अँड मेकअपमध्ये बिगिनर्ससाठी ते प्रोपर्यंतचे पूर्ण सिरीज असणार आहे. सो बिगिनर्ससाठी नक्की माझा हा व्हिडिओ चॅनल माझं सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा की माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर कसा वाटला आणि यामध्ये तुम्हाला नेल आर्टमध्ये शिकायला काय काय आवडेल. हेअरस्टाईलसुद्धा पटकन अगदी करण्यासारख्या ज्या असतात, वेळ कमी लावून. सो त्या कोणत्या हेअरस्टाईल तुम्हाला शिकण्याला आवडेल ते तुम्ही नक्की कमेंट करून सांग. सो लेडीज, हरिअप, मस्त जॉईन करा आणि जे काही मी शिकवते ते तुम्ही करून पाहिलं तरीसुद्धा तुम्ही शिकू शकाल या व्हिडिओज थ्रू. अशा सिरीजच व्यवस्थित मी पोस्ट करणार आहे. सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हाच व्हिडिओ तुम्हाला सगळा शेवटपर्यंत पाहून झाल्यावर तो कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणते पाहिजे नेल आर्ट आणि स्टाईल हेअरस्टाईल्स, सो त्याही मला नक्की सांगा, मी नक्की पोस्ट करेन. सो चालू करूया. आज आहे प्रॉडक्ट नॉलेज फर्स्ट क्लास. सो चालू करूया. प्रॉडक्ट नॉलेज दाखवते आज. सो स्टार्ट करूया आपण. मी हे ॲसिटोन दाखवते पहिलं. हे फर्स्ट टू लास्ट क्लिनिंगची जेवढी प्रोसिजर लागते त्या सगळ्यामध्ये हे ॲसिटोन यूज केलं जातं. सो हे ॲसिटोन आहे. हे क्युटिकल पुशर. क्युटिकल पुश करतो यानं आपण लाईक दिस. यानंतर आहे हे बफर, हार्ड बफर, सॉफ्ट बफर. हे एकदम हार्ड आहे, हे सॉफ्ट आहे. सो हे माझ्याकडे शील्ड्सचं आहे. बनाना शेपमध्ये पण मिळतं. यात शेप्स आहेत वेगवेगळे. आत्ता हे माझ्याकडे आहे. हे क्युटिकल कटर आहे. सो तुम्ही पाहू शकता याला शार्पनेस पण आहे. सो हे जे क्युटिकल्स आपले कट होतात इथे ते यूज करावं लागतं. सो हे क्युटिकल कटर आहे. हे नेल टिप कटर आहे. बरोबर अगदी नेलच्या आकारात आहे. हे अशा टाईपमध्ये यात घालून तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही लांबी कमी जास्त कट करू शकता. याने नेल कटर बोलतो याला. बघू शकताय तुम्ही हे. सो यानंतर नेल लॅम्प आहे. हे सिंगल तुम्ही करू शकताय. सिंगल नेल करायला उपयोगी पडतं. हे एक लॅम्प आहे, UV लॅम्प. याच्यामध्ये तुम्ही अशी 5 बोटं ठेवून व्यवस्थित करू शकता काम. नेल ड्राय करण्यासाठी, जेल पॉलिश ड्राय करण्यासाठी यूज होतं आहे अशा टाईपमध्ये. तुम्ही पाहिलंच असेल, कंट्रोल असतो इथे. हे नेल लॅम्प बोलायचं. नेल कटर, डस्टर. खूप डस्ट पडतं या सगळ्या कामात. सो तुम्हाला हे सगळीकडे यूज होतं डस्टिंगला. यामध्ये छोटं पण मिळतं. सो हे असे ब्रशेस आहेत माझ्याकडे. हे OPI आहे, एच फ्लो आहे आणि जनरल ब्रँड एक आहे जे आर्टसाठी बरं पडतात. बघा हे असे असतात टिप्स याचे आणि ह्याच्यामध्ये नंबर्स मिळतात. तुम्हाला ॲक्रेलिक वगैरे करण्यासाठी नंबर मिळतात. हा 10 नंबरचा ब्रश आहे. हा सुद्धा 10पेक्षा कमी. हा 8चा आहे, हा 10चा आहे. हे सिलिकॉन पेन बोललं जातं, सिलिकॉन स्टिक बोलली जाते. हे अशा टाईपचे वेगवेगळे आकार मिळतात याच्यात की जेणेकरून आर्टसाठी याचा उपयोग होतो. पिक करून तुम्ही याच्यावर करू शकता अशा टाईपमध्ये. ओके. हे नेल टिप्स आहेत, सेमी एक्सटेन्शनसाठी यूज होतात. सो याच्यामध्ये सॉफ्ट जेल प्रकारात पण मिळतात. असे आहेत.
इथे हाफ टाईप पण एक असतं सॉफ्ट जेल, तेही एक मिळतं एक्सटेन्शन. यामध्ये लांब पण मिळतात, लांबीला एवढे लांब असतात असे. याला आपण हाफ नेल मून म्हणू शकतो, हाफ मून टिप बोलतो, सॉरी. सो हे तुम्हाला दिसतं हे ट्रान्सपरंट, सो हाफ टिप बोललं जातं याला. नेल टिप आहे, हाफ आहे ही. ह्याच्यावर ॲक्रेलिक बिल्डर जेल वगैरे यूज करता येतं. ह्यात सगळ्यामध्ये तुम्हाला नंबर्स मिळतील 5 बोटांचे. हे असे टिप्स आहेत. हे पॉलीजेलसाठी यूज होतं. सी मेजरमेंटचं इथे तुम्हाला किती लांबी हवी या टाईपमध्ये तुम्ही यूज करू शकता. याच्यावर मेजरमेंट आहे, किती लांब हवं आहे ते तुम्ही तेवढं पॉलीजेल घेऊ शकता, एवढं अशा टाईपमध्ये. स्लीव एक सोल्युशन मिळतं जेणेकरून हे पॉलीजेल तुमच्यावर घेऊन ह्याच्यावर तुम्ही सोडू शकता ते व्यवस्थित. ओके, हे रियुजेबल असतं. तुम्हाला बेसिक गोष्टी यातल्या दाखवते आणखी की बाबा नेल आर्ट करताना काय यूज होतं. तर हे आहे नेल प्रायमर. यामध्ये तुम्हाला डिहायड्रेटर पण मिळतं. हे सेल्फ ड्रायर असतात. डिहायड्रेटर, नेल प्रायमर, बेस कोट आहे. सी हे बेस कोट आहे. हे टॉप मॅट आहे शाईनवरचं, टॉप मॅट. टॉप शाईन म्हणून एक मिळतं. सी हे टॉप शाईन म्हणून आहे. असे प्रॉडक्ट्स हे बेसिकली यूज केली जातात. हे नेल टिप चिटकवण्यासाठीचं ग्लू. आणि हे जे आहे हे क्युटिकल ऑइल आहे. जे तुमचं सगळं काम करून जेव्हा क्युटिकल्स ड्राय होतात सगळे, सो हे डिहायड्रेट करण्याचं काम करतं. ॲक्रेलिक पावडर आहे माझ्याकडे, शिरीषची आहे ही. सी पाहू शकता हे ॲक्रेलिक पावडर. यामध्ये दुसरी पण कंपनी येते, आत्ता तर हे जास्त यूज होते माझ्याकडे. हे बिल्डर जेल, हार्ड जेल, सॉफ्ट जेलचे प्रकार आहेत. सो हे बिल्डर जेल तुम्ही यूज करू शकता. मिक्सिंग पॅलेटसाठी असं यूज करू शकताय तुम्ही. आणि क्लिनिंगसाठी यात दुसरं कॉटनचे जे बड मिळतात सलोनसाठी यूज होतं तेही चालतं. गॉज यूज करावं लागतं त्याच्यावर. हे पण छान क्लीन करून देतं तुम्हाला सगळं. ओके, हे फॉईल पेपर आहे जे रिमूव्हलसाठी यूज होतं. नेल रिमूव्हल याच्याने छान होतं. हे फॉईल पेपर आहे. सी गाईज, हे मशीन आहे. यामध्ये जे यूज होतं आहे, जे बफरचं काम करतं ते पूर्ण काम हे नेल करतं. थोडंसं सोपं जातं आहे ना काम, पण याला प्रॅक्टिस लागते. जे बफरला क्लीन आहे काम करायला त्यांना ही मशीन यूज करायला काहीच हरकत नाही. त्याच्यासोबत असे बीड्सही मिळतात. सी त्यासोबत असे बीड्सही मिळतात, पाहू शकताय. छान काम होतं या सगळ्यांना. हे अशा टाईप प्रॅक्टिससाठी तुम्हाला जिथे नेल आर्टचं साहित्य मिळते ते सगळं मिळून जाईल. बिगिनर म्हणून ह्याच्यावर प्रॅक्टिस करायला खूप सोपं जातं. इवन काही ट्रायलला करायचं असेल तरीसुद्धा हे सोपं जातं. सिंगली पण मिळतात विथ होल्डर्स, सो तुम्ही त्यावर प्रॅक्टिस करू शकता. हे रेस्टर आहे. तुम्ही यावर असं रेस्ट करू शकताय जेणेकरून तुम्ही नेल्सचं चांगलं काम करता येतं. सो हे रेस्टर आहे. सी हे आहे शिल्सचं जेल पॉलिशचं शेड कार्ड आहे. तुम्ही एक जरी पूर्ण पॅलेट घेतलं याचं ना, सी अशा टाईपमध्ये मिळतं. सिलेक्ट करायला सोपं जातं. सो या टाईपमध्ये हे शेड कार्ड आहे. तुम्ही एक जरी खरेदी केलं तरी बऱ्यापैकी यात न्यूड आणि डार्क सगळे प्रकार होऊन जातात.
सो एक शेड कार्ड तुम्ही घेतलं तरी काम पूर्ण होईल तुमचं. सो एवढं जे साहित्य दाखवलं आहे, हे साहित्य तुम्ही जरी घेतलं तर तुम्ही पूर्ण एक सेट छान काम करू शकता याच्यावरती आणि सुरुवात नक्कीच चांगली कमवण्यासाठीची करू शकताय. सो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, क्लास हा पहिला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा फ्रेंड्स मला. आणि तुम्हाला जे काही नेल आर्ट पाहायचे आहेत ते सुद्धा तुम्ही सांगा, की जे आर्ट हवेत त्याची मी सिरीज चालू करते. प्रत्येक एपिसोडला एक तुम्हाला मी नक्की त्याच्यावरचा आर्ट दाखवेन. गॉड ब्लेस यू ऑल. बाय.